सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक. आज आपला पुढे भाग सुरू करूया. चढवू सरणावरी तयाचे मरण. येथे देहभान विसरून देह मनभावातीत झालेल्या संत साधूंचे जिवंतपणे अमर्याद होणे, व्यक्तिभाव टाकून विश्वंभर योगे समग्र याबाबत स्पष्टीकरण केले आहे. सहन होतो की त्यांनी स्वतः याची देही याची डोळा अनुभूती घेतली असून त्यासाठी ज्या कोणाची विश्वंभर योग प्राप्तीची तळमळ आहे अशा कोणाचीही आस ते समर्थपणे पुरविण्यास तयार आहेत. त्याचे मृत्यूचे भय नष्ट करून एक तऱ्हेने ते अशा साधक भक्ताला मृत्युंजय बनवू इच्छितात. मृत्युंजय म्हणजे मृत्यू न मिळणे असं नव्हे, तर मृत्यू जरी आला तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्या मृत्यूची भीती न वाटणं. मृत्यूचं वैशिष्ट्य काय की तो माणसाला भिवतो, छळतो आणि मारतो. मग मृत्युंजय म्हणजे काय? मरण आलं तरी सुद्धा निर्भीडपणे देहमनाची फिकीर न करता सामोरं जाणं म्हणजे मृत्यूची भीती नष्ट होणं, याला म्हणायचं मृत्युंजय. तर अशा तऱ्हेने हे साधू संत साधक भक्ताला मृत्युंजय बनवू इच्छितात. अशा साधकाचे मरण ही सरणावर चढविण्याची क्षमता त्यांच्या अंगी. अशा साधकाचे मरण ही सरणावर चढविण्याची क्षमता साधू संतांच्या अंगी. मरण सरणावर चढणे म्हणजे मरणाची भीती नष्ट होणे असा याचा अर्थ आहे. तर माणसाच्या मरणाची भीती नष्ट होऊन त्याला निर्भय बनवणे आणि जिवंतपणे मुक्तीचा अनुभव देणे यालाच म्हणायचं मृत्युंजय. मृत्यूची भीती न वाटणे म्हणजे मृत्यूवर जय मिळवणे. मृत्यूचं वैशिष्ट्य काय? तो लोकांना भिवतो. पण मृत्यूची जर भीती वाटली नाही तर वेगळ्या अर्थाने तो मृत्यूचा पराभव आहे. म्हणून मृत्यूवर जय याचा अर्थ मृत्यूबाबतच्या मरणाबद्दल कोणतीही काळजी नसणं. असं मृत्युंजय बनवण्याची ताकद साधू संतांची सर्वसाधारण परमभक्तांना साधकांना ज्यांना आवड आहे अशा सर्वांसाठी अशी ताकद साधू संत वापरून असतात आणि ते आपल्या भक्तांना मृत्यू भयापासून दूर करतात. तर चढवू सरणावरी तयाचे मरण. साधू म्हणतात तुमचं जे मरणाचं भय आहे त्या मरणाच्या भयालाच आम्ही तुमच्या सरणावर चढवू आणि तुम्हाला यमाच्या भीतीपासून काळाच्या भीतीपासून दूर ठेवू. आता साधू संत स्वतः कसं आहेत, त्यांनी इथला संसारातला पसारा आवरलेला आहे आणि ते शांत तृप्त रिक्ततेने साक्षीत्वात बसलेले आहेत. असे साधू, तो असा साधू काय म्हणतो बघा. आवरीला आम्ही येथला पसारा, भूलो की नाही आता येर झारा, अनुरेणू पुरतेही आम्ही ना उरलो, संपुनिया गेलो विश्वंभर झालो, जरी थोडा फार आठव कोणासी त्याचे अंतर्यामी भेटू आम्ही त्यासी, नाठवे जरी कोणी आम्हा कदा काळी, तरी शांत पडूनी राहू विश्वमूळी, खेळ मांडलासे खेळ चाललासे, द्वैताचे मंथनी द्वैत सारे दिसे, द्वैत मुळीचा ज्यासी लागे ध्यास, स्वस्त चित्ती बैसे त्यासी भेटू खास, चित्तास प्रकाशू भेद सारे जाळू, ज्ञानदीप लावूनी भूकतान हारू, संपवूनी आशा उजळू दश दिशा, मुक्त त्यासी करू फेडू माया पाशा, भयमुक्त त्यासी आम्ही खास करू, मृत्यू भय टाळूनी मरणासी मारू, चढू सरणावरी तयाचे मरण, त्याचे पायी आणू यम राजा शरण. तर हे जे साधू संत आहेत आता ते भूलोकी आहेत का भूलोक सोडून गेलेले आहेत, त्यांची अवस्था काय आहे? आम्ही इथला भूलोकातला पसारा कधीच आवरला आहे जरी अजून आम्ही असलो तरी, आणि आता जेव्हा इथून आम्ही वर जाणार तेव्हा परत भूलोकात पाठी येणार नाही.
भूलोकीचा पसारा आवरून आम्ही बसलो आहोत आणि भूलोक सोडून जाऊ तेव्हा परत भूलोकात येणार नाही. म्हणजे हा येरघार आमचा नष्ट झालेला असेल. कारण आत्ताच आम्ही केवळ असणेपणी कैवल्यात आहोत. बाकी आमचं व्यक्तित्व किंवा आमचं काही ज्याला आपण म्हणतो खाजगी जीवन असं काही शिल्लकच नाही. त्यामुळे अणुरेणू पुरते सुद्धा आम्ही व्यक्तित्वात उरलेलो नाही. आणि जेव्हा आम्ही मर्यादित व्यक्तित्वातून नष्ट होतो तेव्हा अमर्यादित परमेश्वरी व्यक्तित्व म्हणजे विश्वंभरता आम्हाला प्राप्त होते. इतकं असून सुद्धा जर आमचा आठव कोणी आपल्या हृदयात केला तर त्याच्या हृदयात निश्चितच आम्ही अशा भक्ताच्या हृदयात त्याला आम्ही भेटू, त्याची गाठ भेट घेऊ. आणि जरी आम्हाला कोणी आठवलं नाही तरी त्याबाबत आम्हाला कोणत्याही तऱ्हेची काळजी नाही. आम्ही विश्व मुळाशी शांतपणे तसे पडून राहू. जसं विश्वाचं मूळ विश्वाचं अधिष्ठान आहे तसंच ते अधिष्ठान रूपाने आम्ही शांतपणे पडून राहू. खरं सांगायचं झालं तर खेळ मांडला असे, खेळ चालला असे, द्वैताचे मंथनी द्वैत झाले दिसे. हा सर्व द्वैत भेदाभेद द्वंद्वाचा खेळ आहे. ते दुसरं काही नसून तो क्षणकाल राहणारा खेळ आहे. आणि हा खेळ सतत चालत असल्यामुळे या द्वैताचं मंथन परत परत घुसळण होतं आणि नवीन नवीन खेळगडी येतात, जुने जातात, नवीन येतात. ही सर्व भांडणं, तंटा, सुख दुःख त्याची आवर्तने हे तसंच चालू राहतं. पण खोट्या जगातलं हे खोटेपण हे जोपर्यंत खोट्या जगाला आपण खरं समजतो तोपर्यंत तसंच चालू राहणार. म्हणून खेळ मांडला असे, खेळ चालला असे, द्वैताचे मंथनी द्वैत सारे दिसे. द्वैत मुळीचा जासी लागे ध्यास. द्वैताचे जे मूळ आहे अद्वय परब्रह्म त्याचा ज्याला ध्यास लागला त्याने जर आपल्या हृदयामध्ये तो स्वस्थ बसला, तो अमनावस्थेत बसला तर निश्चितच त्याच्या हृदयात आम्ही त्याला भेटू. आणि अद्वय चिद्विलास म्हणजे काय ते त्याला खास सांगू. ते सांगताना त्याची अवस्था कशी होईल, चित्तास प्रकाशू भेद सारे जाऊ. त्याचं चित्त उजळून निघेल आणि त्याच्या मनातील भेदाभेद अमंगलता असं जे पूर्वीचं काही होतं ते पूर्ण नष्ट होईल. ज्ञानदीप लावून भूक तान हारू. त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उजेड पाडू की ज्या योगे त्याची क्षुधा आणि तृषा नष्ट होतील. संपवून आशा उजळू दश दिशा. त्याची जीवनातील आसक्ती नष्ट होईल आणि संपूर्ण जीवन स्वच्छ माळावरच्या लख सूर्यप्रकाशासारखे दैदिप्यमान जणू काही चिरंतन दिवाळीच वाटावी असे होईल. आणि मुक्त त्याशी करू फेडू मायापाशा. आणि सर्व मायापाशातून मुक्त करून त्याला आम्ही खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्ती करून देऊ. असा एकदा तो भयमुक्त झाला की, असा एकदा तो मोक्ष प्राप्त झाला की अर्थातच भयमुक्त त्याशी खासा आम्ही करू. त्याला जेव्हा मुक्ती मिळेल तेव्हा त्याला आसक्तीतून मुक्ती मिळेल, अपेक्षेतून इच्छेतून मुक्ती मिळेल, सुखातून मुक्ती मिळेल, नवे दुःखातूनही मुक्ती मिळेल, नवे मृत्यूच्या भयातूनही मुक्ती मिळेल. म्हणून भयमुक्त त्याशी खास आम्ही करू. खास करून त्याला आम्ही भयमुक्त करू. मृत्यू भय टाळून मरणाशी मारू. त्याचं मृत्यू भय नष्ट करून त्याच्या मरणालाच एक तऱ्हेने आम्ही मारून टाकू. चढवू शरणावरी तयाचे मरण. त्याला नव्हे तर त्याच्या मरणालाच आम्ही शरणावर चढवू आणि त्याला चिता देऊ. म्हणजे भक्ताच्या मरणाला शरणावर चढवून भक्ताच्या मरणालाच आम्ही भडाग्नी देऊ, त्याला जाळून टाकू. त्याचे पायी आणू यमराजा शरण. आणि असा जो मरणाला घाबरत नाही त्याच्या पायी खुद्द मरणाची देवता यमराज शरण येऊन विचारते, बा तुझे काय म्हणणे आहे. तेव्हा तो आमचा साधक भक्त म्हणेल, तुझं जे नेहमीचं द्वैतातलं कार्य आहे ते तसंच चालू राहू दे. आमच्या साधू संतांना तू उपद्रव देऊ शकत नाहीस, परंतु तू तुझं काम मात्र यम नियम यांना अनुसरून अत्यंत योग्य त्या पद्धतीने कर. त्याच्यात काही वावगेपणा करू नकोस, नाहीतर तुला सुद्धा आमच्यासारखे साधू संत नष्ट केल्या घरी राहणार नाही. आता पुढे आहे जागृती तर विश्वंभर सोडिना तू जागा. हा मनाला केलेला बोध आहे. बाबा रे, जागेपणीच तू संपूर्ण विश्वभर आहेस. जागा न सोडताच तू संपूर्ण विश्वभर आहेस हे तू जाण आणि बसल्या जागीच तू विश्वंभर हो. आता त्यातलं अर्थ स्पष्टीकरण. मागच्या काव्यात साधकाचे मरण शरणावर चढविण्याचे सामर्थ्य संतांचे ठाई असल्याचे म्हटले आहे. हे काव्य या आधीच्या काव्याला पुष्टी बळकटी देणारेच आहे.
मानव व्यक्त असला तरी व्यक्तित्वात मर्यादित होण्याचे बंधन सक्ती त्याच्यावर असू शकत नाही. मात्र अत्यंत क्षुद्र मोहापोटी धन बल विद्या काम सत्ता यासाठी त्याने स्वतःला मी माझे असे मर्यादित करून घेतले आहे. हे मर्यादित मी माझे पण नष्ट होणे हेच खरे तर निशिदिनी अगदी रोज प्रत्येक क्षणीचे मरणे आहे. मर्यादा नष्ट होणे हेच जर मरण असेल तर ते दुःखदायी असूच शकत नाही. उलट पक्षी मर्यादित मी मरणे म्हणजे वेगळ्या बाजूने मर्यादित मी मरणे म्हणजे अमर्यादित म्हणजे त्याचे किंवा त्याचे जागरण आहे. जो त्याच्यासाठी जगतो तो त्याच्यासारखाच विराट विश्वंभर आणि सम्राट असू शकतो. मर्यादा समजून घ्या, त्या नष्ट करा आणि अमर्यादिताचे स्वामी व्हा असा दिव्य संदेश या काव्यात आहे. मनाचे विश्वमन, बिंदूचा सिंधू, काजव्याचा सूर्य करण्याची किमया या काव्य प्रतिभेत अधिष्ठित झाली आहे. ती आहे दिव्य देववाणी. प्रतायिका जागृतीत विश्वंभर सोडिना तू जागा राहा आणि आपण मी नसून पूर्ण विश्व आहोत, ब्रह्म आहोत ते ध्यानात घे आणि एका जागी बसूनच तू स्वतःच ब्रह्म असल्याचा अनुभव घे. असा हा मनाला दिलेला बोध आहे साधू संतांद्वारे देववाणी म्हणून तो प्रकटला आहे. तो तुमच्या आमच्या सर्वांसाठी येथे निर्झरासारखा मुक्त होत आहे. ऐका तर. निशिदिन मरणासी मर माझ्या मना जरा शांत विचल राही रे मना माझे माझे ऐसे नुरवी तू मना समजूत कैसी तुझना पडत से मना कशास वाहू गे व्यर्थ पकडसी मना भुसा कचरा का साठविसी मना खल काल स्मृती का हवे वाटे मना धन बल विद्या का याची तशी मना माया पाश व्यर्थ का सोडिना तू मना भूत भविष्य का तुझ पछाडते मना सुख दुःख कल्पना का भ्रमवीती मना तुषाक्षुधा तुझ का लाजवीती मना योगशास्त्र ज्ञान का हवे वाटे मना अहंकार मूळ हे का घट्ट धरितसी मना माझे तुझे भेद का करीतसी मना महत्व तुझ का हवे वाटे मना लोकदारा विश्लेषण का नागवीती मना इच्छा लोभी गुंतुनी का भिकारी तू मना देहंती सारे लया जाई मना माझे माझे व्यर्थ ठरे असं तसे मना अश्वत्थाम्या परी फिरण्या तुझ लागे मना जखमा अंतरात भरुनी आकृंदिसी मना युगांती ही तुझ मुक्तीना भेटतसे मना भूता परी अंतराळी शिरसी तू मना ऐसा दीनहीन का होत राही मना दास्य गुलामी का तशी मना परतंत्र दास नससी स्वतंत्र तू मना न मागे ते धवा महाराज मना जरी तू मागसी विकेशी लागसी शांत मौन मुनी जरी सम्राट अससी स्वतःचे ठाई निस्तब्ध मौन राही लोटांगण घाली सारे इष्ट तुझे पायी साऱ्यांचा निर्माता तूच एक अससी विसरोधी मर्मता भिकारी मनसी आता तरी बापुडा होई मना जागा जागृतीचा विश्वंभर सोडीना तू जागा. तर सुरुवातीला मनाची भीषण दारुण आणि विदीर्ण अवस्था सांगून
मानवाच्या संपूर्ण वंचना कष्ट अशा अधोरेखित केलेल्या आहेत. मात्र नंतर असं सांगितलेलं आहे, बाबा रे माणसा म्हणजे हे मना, तू स्वतंत्र आहेस, तू कुणाचा दास नाहीस. जर तू कुणापुढे याचना केली नाहीस तर तू स्वतःच सम्राट आहेस. जो अयाचित असतो, जो कधी कुणापुढे काही मागत नाही, त्याच्या पुढे हात जोडून देव सुद्धा उभा राहतो आणि देव म्हणतो, साधू संतो मला तुम्ही आत्मज्ञान द्या. म्हणून तू परतंत्र दास नसून हे मना तू स्वतंत्र आहेस. जेव्हा तू मागत नाहीस तेव्हा तू महाराज आहेस आणि जेव्हा तू मागतोस तेव्हा तू भिकारी आहेस. तू शांत मौन मुनी अमन योगी असलास तर तू सम्राट आहेस. स्वतःच्या ठाई तू निस्तब्ध मौनात राहिलास तर अखिल विश्व तुझ्या पायी लोटांगण घेईल हे निश्चित समज. खरं तर विश्वाचा निर्माता तूच एक असून हे मर्म विसरून, आपली शक्ती विसरून, आत्मतत्व विसरून, आत्मज्ञान विसरून, आत्म्याला पारखा होऊन तू विनाकारण तुझ्या एका आत्मविस्मृतीमुळे भिकारी बनला आहे. तेव्हा हे म्हणा आता तरी बापुड्या म्हणजे हे लहान घ्या म्हणा, हे विस्मृतीत गेल्यामुळे परतंत्र झालेल्या दास झालेल्या म्हणा, आता तू तुझी स्मृती, तू मूळ आत्मा आहेस या स्मृतीच्या दिशेने जागा हो आणि आता तरी बापुडा होई म्हणा जागा. तर अरे ह्या केविलवाण्या म्हणा, तू केविलवाणा नाही, तू विश्व निर्माता सम्राट आत्मा आहेस. त्या स्मृतीच्या दिशेने तू हे बापुड्या आता जागा हो आणि असा ज्ञानामध्ये जागा जर तू झालास तर बसल्या जागीच तू विश्वाला पुरून उरणारा तू स्वतःच ब्रह्म आहेस हे तू जाणशील. म्हणून म्हटलेलं आहे, जागृतीचं विश्वंभर सोडिना तू जागा. जर आपलं मन अमन झालं तर बसल्या जागी आपण त्यात असतो. हा अनुभव येणं म्हणजे ज्ञानामध्ये जो जागृत आहे त्याला आपण जिथे आहोत तिथून विश्वास भरून पुरून उरलेलो आहोत. म्हणजे विश्व आपण दशांगोळे उरलेला विष्णू म्हणजे आपणच आहोत ही अनुभूती अशा वेळी येऊ शकते. तेच ते दर्शन आहे तत्वाचे. आता पुढे मुक्त तेज हे ती जीवनी रहस्य असे. संपूर्ण जीवनातलं रहस्य काय तर जे चैतन्य उदंड चैतन्य मुक्त आहे ते ओळखणं हेच जीवनाचं रहस्य आहे. अर्थ स्पष्टीकरण. निसर्ग चक्रानुसार शरीर म्हणजे काया येते जाते. या शरीरात मी नावाचे काल्पनिक केंद्र किंवा परंपरा संस्कृती यांच्या जोखडातून तयार झालेला अहंकाराचा बलिष्ठ धागा स्पंदत असतो. अगदी श्वासोश्वासासह प्रत्येक श्वासागणिक मी मी किंवा अहम अहम असा जप चालू असतो. हा मीच तुला जन्म घालतो. हे मी तू कोणाचे द्वंद्वत संपूर्ण मानवी जीवन संस्कृती त्यांना व्यापून उरले आहे. मानवी जीवन म्हणजे या काल्पनिक मीचा विषारी व विखारी इतिहास आहे. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा जीवन हा निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. खरे तर काया म्हणजे मॅटर आणि मुक्त चैतन्य म्हणजे एनर्जी यांचा जीवन हा निष्पाप खेळ आहे. म्हणजे मॅटर अँड एनर्जी प्लेइंग टुगेदर क्रिएट्स अन इनोसंट बॉडी. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा जीवन हा निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. नाही, पण तसे होत नाही. शरीर व चैतन्य यांचे दरम्याने हा मी जो अहंकार आहे त्याने वहनातील मुक्त तेजाला बंधन निर्माण केले, अडथळा निर्माण केला. हा अडथळा ही बद्धता ज्याला कळली तो आपल्यातील पारंपरिक मन नावाचे समजुतीचे केंद्र मी किंवा अहम रूपे वावरणारे केंद्र निपटून काढतो आणि तेव्हाच तो सर्वसामान्य बुद्धीचा माणूस बुद्ध होतो, प्रबुद्ध होतो. हे लक्षात घ्या. त्याचे मन अमन किंवा न मन म्हणजे परमशांत बनते. खरे तर तो मनोलय साधतो. असा हा अमनी न मनी साधू कोणत्याही ईषणा लोभ संग्रह आणि द्वैत त्यांना आपल्या जीवनात अजिबात वाव किंवा स्थान देत नाही. शरीराला मुक्त चैतन्याच्या स्वाधीन करून जीवन जगणे हेच ते संत महंतांचे न मनी अमनी जीवन किंवा आत्मविद्येचे मर्म. शरीराला किंवा एकूणच अस्तित्वाला मुक्त चैतन्याच्या स्वाधीन करून आपण केवळ असणे, कैवल्यात असणे, जगणे हेच ते संत महंतांचे न मनी अमनी किंवा परमशांत जीवन किंवा आत्मविद्येचे मर्म. तर ऐका आता. मुक्त तेज हे ती जीवनी रहस्य असे. शांत दक्ष सावध राहती जरी तरी, आळसी मनात
शांती रिक्त अंतरी इंजना तू मध्यना तू करताना तू करविता भोगना तू भोग्य ना तू ना असती भोगविता कुंतना तू स्तंभना तू नये तुझशी काही बांधिता यर्थ केंद्र समजुनी मी म्हणून जन्मती कोट्या जन्मी जन्मोनी कोल मोक्ष शोधिती कल्पुनी समजुनी मी तू जन्म घालिसी अधिक उडे काढुनी उगा भांड भांड भांडीसी मी पणा तू पणा लोकवित्तला रे शरणा सुख दुःख कल्पना बोल भोगीसी कामना बलधन विद्या येत सारे बोल ठरतसे जन्म मृत्यू केवळ देहवस्थासे मी तू येत काही नाही कल्पनेचा बाधसे देह जात येतसे निसर्ग चक्र फिरतसे ना साठवी ना गाठवी चित्र ना आकृती फलकाल फेकुनी देई सारी तू स्मृती ना आत ना बाहेर अंतरी तुझ्या वसे शांतरिक्त असतसे मन नमनती असे नमनात मन नसे वहनात तेज असे मुक्त तेज हे ती जीवनी रहस्य असे. आता अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे वासे. खर तर ब्रह्म अरूप आहे, निर्गुण आहे वा निराकार आहे, मात्र त्याच्यामध्ये जगाचा भास होत आहे. जगाचा भास कसा होत आहे? जसं मृगजळ कडक उन्हामध्ये पाण्याचा भास व्हावा तसं निर्गुण निराकार अशा ब्रह्मामध्ये सगुण साकार हे एखाद्या मृगजळासारखे भासमान आहे. अर्थ स्पष्टीकरण. स्वरूपाचे ध्यान अंतरंगात चालू असताना ध्यानात येते की मी म्हणजे दिसते दिसते काही नसून केवळ स्मृती कल्पना रूढी चाकोरी यामधून साकारलेला भ्रम आहे. ते लक्षात येतात हा भ्रम म्हणजे मी नष्ट होतो. म्हणजे स्वरूपाच्या ध्यानानंदात मी नाश पावतो. स्वरूप हे अगदी शुद्ध निर्मळ स्वच्छ साधे असते. वास्तवात मी मरताच शून्यत्वाने उरते भासते त्यालाच स्वरूप म्हणतात. या शून्य स्वरूप स्पर्शाने सारे काही त्याच्या सान्निध्यात केवळ अवघे शून्यच होऊन राहते. प्रकाशा एकत्वाने निरंगत असतो तसे स्वरूप सुद्धा एकत्वाने निरंग रंगविहीनच असते. स्वरूप आणि प्रकाश तत्वता एकच असतात. स्वरूप सुद्धा जाणीव पातळीला नितळ प्रकाश रूपच दिसतो. प्रकाश ऊर्जा चैतन्य हेच खरेखुरे तत्व असून तेच अनेकत्वाने एकत्वात नांदत असते. तेच विविध म्हणून अद्वैतेने नांदत असते. म्हणूनच स्वरूप म्हणजे प्रकाश किंवा स्वरूप प्रकाश. अनेकत्वाने अनेक भावाने पाहिले तर जीवनात द्वंद्व किंवा संघर्ष दिसून येतो. मात्र एक भावाने पाहता जीवन निर्द्वंद्व हिंसामुक्त संघर्ष रहितच असते. एक भावे ध्यान देता जीवन निरंग म्हणजे शुद्ध प्रकाश चैतन्य असते. मात्र अनेक भावे ते सप्तरंगी वाहते. अनेक भाव हे पाहणे हे पृथक्करण असते. मात्र जे पृथक नसते ते एकमेवच असते. हे अगदी उघड आहे. सारे रंग आकार गुण हिंसा संघर्ष हे मनाच्या पृथक्करणाचे मनाच्या अलग विलग भावाचे दर्शन आहे. म्हणूनच मनाला मी तूपणाची द्वैती बाधा होते. म्हणून असे जाणवते की मी हे मनाचे मानीव म्हणजे मानलेले अपत्य आहे. मानीव वास्तवात असत्यच असल्याने मी व तू तुम्ही आम्ही हे सारे वृथा भ्रम मिथ्याच आहे. आता जग हे अशा मानीव मी ते रूप असून ते गुणभाव आकारयुक्त दिसले तरी ते त्याचे तसे दिसणे भ्रम माया आहे हे स्पष्ट झाले. द्रष्टा म्हणजे मी, भ्रामक म्हणजे दृश्य म्हणजे जग सुद्धा भ्रामक हे स्वयं स्पष्टच आहे. आकर्षक सप्तरंगी मायेने लीलेने नटलेले हे जग असे जसे दिसते. आकर्षक सप्तरंगी मायेने लीलेने नटलेले हे जग जसे दिसते ते वास्तवात नाही. ते गुणाकारांच्या पलीकडे आहे. वास्तवात जग निर्गुण निराकार ब्रह्माचे भासमान खोटे रूप म्हणून सगुण साकार असे आहे. भास गेला
जग म्हणजे ब्रह्म किंवा सर्वम खलविदम ब्रह्म, सर्व काही ब्रह्मच आहे सिद्ध होते. मात्र असे ब्रह्म निर्गुण निराकार निर्भाव असून सुद्धा मी तू रहित सर्वाधार आहे. तर ब्रह्म निर्गुण निराकार निर्भाव असून मी तू रहित सर्वांचा आधार आहे. मात्र जसे मृगजळ दिसावे तसं हे निर्गुण निराकार मी तू रहित ब्रह्म सुद्धा आपल्यातून सगुण साकार असं मृगजळात्मक अशाश्वत जग निर्माण करतो आणि ते जग आपण खरं मानतो. म्हणूनच आपणाला आपण ब्रह्म आहोत याचा स्पष्ट बोध होत नाही. ब्रह्म हेच सर्वांचे, ब्रह्म हेच स्वरूप आहे, त्याला स्वतःचे असे वेगळे रूप नाही. ब्रह्म हेच स्वरूप व स्वरूप हेच ब्रह्म असे, ब्रह्म हेच स्वरूप व स्वरूप हेच ब्रह्म असे ओळखणे हे मात्र केवळ असणे आहे. असणे एकाचे, ओळख मात्र दुहेरी. ब्रह्म हे एकच आहे आणि ब्रह्म हेच स्वरूप म्हणणारा भक्त हा सुद्धा एकच आहे. पण स्वरूपाला तो ब्रह्म म्हणतो आणि ब्रह्माला तो स्वरूप म्हणतो. वास्तवात ब्रह्म म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजे ब्रह्म. परंतु स्पष्ट करण्यासाठी ब्रह्मानेच मानवी हृदयात राहून स्वरूप प्रकट केले आहे आणि त्या स्वरूपातच मानवाला स्वरूप म्हणजे ब्रह्म आहे याची ओळख पडते. असणे एकाचे, ओळख मात्र दुहेरी आहे. ब्रह्म ओळख मात्र ब्रह्म व स्वरूप अशी. त्याला यापैकी काही संबोधले तरी बोध निर्गुण निराकार अशा वैशिष्ट्य चैतन्याचा होतो. आपण स्वरूप म्हटले तरी निर्गुण निराकार वैशिष्ट्य विशुद्ध चैतन्याचाच बोध होतो आणि ब्रह्म म्हटले तरी सुद्धा निर्गुण निराकार अशा विशुद्ध चैतन्याचाच बोध होतो. असे ब्रह्म अरूप म्हणजे रूप नसलेले किंवा निरूप असूनही त्याच्याच पोटात सकृत दर्शनी अत्यंत आकर्षक असा जगाचा भास होत असतो. जगाचा भास गेला की उरते ते सत्यमेव ब्रह्म. तर अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे भासे. ब्रह्म हे मुळात निर्गुण निराकारच आहे, परंतु त्याच्यामध्ये जसं उन्हामध्ये मृगजळ भासावे तसे सगुण साकार जग त्याच्यामध्ये भासते. ते ओळखा आणि ते जग सोडा आणि स्वतः ब्रह्म राहा आणि ब्रह्म होऊन उरा. तसा मोन्याने गुळ खाल्ला चव सांगता येत नाही, तसं जग सोडा आणि स्वरूपात ब्रह्मरूप होऊन राहा. मुंगा खाय गुड, गुळाची चव चाकली पण सांगता येत नाही, अशा मौनात साधू होऊन तुम्ही सर्वांनी राहावे. आता बघा, स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी, नच उरत से स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप असते शून्य, शून्य स्पर्शे होई अवघेची शून्य. प्रकाश एकत्वी निरंगात राही, स्वरूप एकत्वी निरंगात पाही. स्वरूप प्रकाश तत्वरूप एक, तत्व ते प्रकाश अनेकात एक. म्हणजे चैतन्य एक आहे, फक्त ते अनेकांमध्ये विभागल्यासारखा भास होतो. अनेकी पाहता जीवनिया द्वंद्व, परी एकी पाहे जीवन निर्द्वंद्व. एकत्वाने पाही जीवन निरंग, अनेकी परी ते भासे सप्तरंग. येथून तेथून फक्त चैतन्य आहे. ही स्वरूपाची ओळख झाली, ब्रह्माची ओळख झाली तर जीवन निरंग आहे. मात्र माझं चैतन्य, तुझं चैतन्य, मी माझे तू तुझे असं जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला एकच चैतन्य जे निरंग आहे ते सप्तरंगात प्रकटल्यासारखं वाटतं. म्हणून भ्रममिथ्या आकारी, भ्रममिथ्या गुणाकारी दिसतसे जग. सप्तरंगी माया लीला रूपे जग, माया भ्रम लीला असे ब्रह्मा पोटी. निराकार निरूप ब्रह्म जगा पाठी. म्हणजे भ्रामक अशाश्वत म्हणजे मिथ्या अशा गुण आकारात जग दिसतं. ते दिसतं काही नसून ही एकाच निरंग प्रकाशाची सप्तरंगी माया आहे. प्रकाश म्हणून एकच आहे, पण पृथक्करणात तो जसा सप्तरंगी दिसतो तसंच विश्व हे ब्रह्म म्हणून एकच आहे, पण तू माझ्या तुझेपणात ते भ्रामक मिथ्या आणि गुण आकाराचं सगुण साकार वाटतं. मात्र
वर आणला, तो मायेपासून, भ्रमापासून आणि लिलेपासून मोकळा झाला आणि तो सदाच निराकार निरूप ब्रह्म होऊन या अशाश्वत जगाचा शाश्वत पाया म्हणून उरला. म्हणून ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप, स्वरूपची ब्रह्म निर्गुण अरूप, अरूप निर्गुण जरी ब्रह्म से तयाचे स्वरूपी जग सारे वसे. म्हणून ब्रह्म हेच स्वरूप आणि स्वरूप हेच ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म आणि स्वरूप हे निर्गुण आहे. ब्रह्म आणि स्वरूप अरूप निर्गुण जरी असलं तरी त्याच्यामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये किंवा ब्रह्मामध्ये हा जगदाभास म्हणजे 3 डायमेन्शनल हे त्रिमितीतलं जग दिसतं. वस्तुतः इथे डायमेन्शन आहे, एकमेव द्वितीयम नास्ती अशी अद्वय स्थिती आहे. त्या अद्वय स्वरूपामध्ये ब्रह्मामध्ये मी या अहंकारग्रस्त केंद्रामुळेच जसं चैतन्यामध्ये सप्तरंग दिसतात तसं या निर्गुण निराकारात ब्रह्मामध्ये सगुण साकार जग केवळ मी या मायावी भ्रामक केंद्रामुळे दिसते. अन्यथा आपण सारे केवळ आणि केवळ शुद्ध ब्रह्म आहोत. आता पुढे बघा, निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. भक्त म्हणत आहे मी अद्वैती आहे, म्हणजे अनेक जरी असलं तरी अनेकामध्ये कोणत्याही तऱ्हेचं द्वंद्व नाही. म्हणून अनेक दिसलं तरी मी निर्द्वंद्वी आहे. माझ्याजवळ भेदाभेद नाही, भांडण तंटा नाही, तुझं माझं नाही, चढाओढी नाही, स्पर्धा नाही, तुलना नाही, असा मी आहे. म्हणून हा अद्वैतात रमणारा साधक किंवा भक्त म्हणत आहे निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. तो भक्त जगाला सांगत आहे मला नैष्कर्म्यात राहू दे, मला तुमच्या कर्माच्या खटाटोपात ओढू नका. मी जसा शांतपणे बसलेलो आहे तसं मला तुम्ही कृपा करून बसू द्यावं. अर्थ स्पष्टीकरण, अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार हेच ज्याचे भागध्येय आहे असा एक भक्त आत्मनिवेदनाद्वारे त्या कामी येणाऱ्या अडीअडचणी भगवंताप्रत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या काव्याद्वारे करीत आहे. अखेरीस तो म्हणत आहे तू मला नेमून दिलेले अद्वैत तत्व ज्ञान प्रचाराचे कार्य यापुढे आता माझ्याने होणे कठीण आहे. आता तू मला दिलेले काम मी न करता ते तूच करावेस आणि मला अद्वैत भक्ती नैष्कर्म्यात मुक्त व्हावे राहू द्यावे. तर लोकांना सांगताना प्रत्यक्ष लोकांच्या निमित्ताने भगवंताला हा भक्त सांगत आहे की हे भगवंता तू अद्वैत ते काम मला दिलंस आणि द्वैत नष्ट करण्याचं काम मला दिलं. आजपर्यंत मला जे जसं जमलं तसं मी ते केलं तरी लोक काहीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आता माझं शरीर आणि एकंदरच माझी आत्मशक्ती क्षीण होत आहे असं वाटतं. तर तुझं काम मी तुला आता परत देत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आजपर्यंत मी जे काम केलं ते आता यापुढे माझ्याकडे होत नाही. तरी सुद्धा तू दिलेलं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. तिथून हे पुढे काम तू अशाच दुसऱ्या एखाद्या भक्ताकडून किंवा तुझ्या दूताकडून करून घे आणि मला या जीवनातून मुक्त कर. आणि अशा अर्थाने तो म्हणतो निष्कर्मात द्वैतात भक्ता राहू द्यावे. आता मला कर्मरहित कैवल्यात राहू द्यावं. द्वैत नष्ट करण्याचं काम आजपर्यंत मी केलं, आता माझ्याकडे होत नाही. तर भगवंता तुझं काम तुला देतो आणि मला तुझ्यासारखं शांत निवांत राहू द्यावं. आता ऐका, एकदम छान आहे. ओढुनिया शिणलो फार संसाराचा गाडा, धाव पाव सोडवी आता श्रीरंगा विठ्ठला, नेमुनिया देशी मजसी अद्वैताचे काम, अज्ञ सुज्ञ तज्ञ यासी ध्यास एक दाम, द्वैत भाव फार वाढे जनमानसात, समबुद्धी नूरे काही जगी मानसात, जपी तपी ज्ञानी संसारी गृहस्थ, सान थोर सारे फसती भोगलाल सेत, सुधा तुषा भोग काम शांत नोहे कदा, आप्त स्वकीयांचाही बुद्धिभेदी धंदा, लख लाभ तुझे काम तुझशी ते व्हावे, निष्कर्मात द्वैतात भक्ता राहू द्यावे. हे भगवंता, हा संसाराचा गाडा ओढून मी आता थकलो आहे.
धाव पाव सोडवी आता श्रीरंगा विठ्ठला. तू मला अद्वैत प्रस्थापनाचे काम दिले होतेस आणि मी ते आजपर्यंत पूर्ण क्षमतेने करत आलो. परंतु माझा असा अनुभव आहे की अज्ञ म्हणजे न जाणते, सुज्ञ म्हणजे शहाणे, तज्ञ म्हणजे प्रवीण, या सर्वांनाच फक्त एकच ध्यास लागलाय, तो दाम पैशाचा ध्यास लागला आहे. त्या कारणाने जनमानसात म्हणजे लोकांमध्ये आणि लोकांच्या मनात द्वैतभाव अधिकाधिक वाढत आहे. समबुद्धी नुरे काही जगी माणसात. माणसांमध्ये जगामध्ये समबुद्धी उरलीच नाही नव्हे तर जपी तपी दानी ज्ञानी संसारी ग्रस्त ताण आणि थोर सर्वच भोगलालसेत बसले आहेत. येथे कोणीच खऱ्या अर्थाने विना आसक्त कैवल्यात जीवन जगणारा नाही. सुधा तुषा भोग काम शांत नोहे कदा. भूक नंतर तहान भोगेच्छा आणि नेहमीची कर्म ती कधी शांत होत नाहीत. आणि तसं पाहिलं जपी तपी दानी ज्ञानी या सर्वांमध्ये अजून सुद्धा तुषा भोग काम आहेत. सर्वच एक तऱ्हेने संसारी बनलेले आहेत. तिथे साधूही संसारी आणि संसारीही संसारी. तिथे खरा खुरा साधू नाहीच आहे. त्यामुळे सुधा तुषा भोग काम यांचं कधीच शांत होत नाहीत. असे हे लोक आहेत. आणि माझे जे कोण नातेवाईक आप्तस्वकीय आहेत ते सुद्धा बुद्धिभेद करतात. ते म्हणतात अरे या येड्या नारायणाच्या नादी लागू नका, हा तुम्हाला फसवतोय, तुमचा संसार नष्ट होईल. पण त्यांच्या सकट सर्व लोकांना कळत नाही की संसारच त्यांना नष्ट करत आहे. त्यांना नष्ट व्हायचं नसेल तर संसार नदीच्या तीरावर येऊन तटस्थ बसा, चित्तप्रज्ञत्वात बसा आणि जे काय होईल ते जसं आहे तसं पहा. हे साक्षीत्व जीवनामध्ये आवश्यक आहे. ते आजपर्यंत मी फार मोठ्या प्रयासाने तुझ्या प्रेमाने तळमळीने करू पाहिलं. माझ्यातून काही फारसं साधलं नाही. आता माझी इथून जाण्याची वेळ आली आहे. म्हणून तुझं काम मी तुला परत करत आहे आणि म्हणत आहे लख लाभ तुझे काम तुझं ते व्हावे. म्हणजे द्वैत निरंकुर करण्याचं आणि अद्वैत अद्वैत प्रतिष्ठानाचं तुझं काम आहे. ते मला जसं जमेल तसं केलं. आता मला ते जमत नाही. तुझं काम मी तुला परत देत आहे. अत्यंत खिन्न मनाने परत देत आहे. पण आता मला इथून बाहेर जाण्याची, हे जग सोडण्याची वेळ आली आहे. तर आता उरलेला थोडा काळ तरी हे भगवंता त्या तुझ्या भक्ताला